तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये। तर तुम्ही तर माझे दररोज व्हिडिओ बघतच असता, डेलीचे व्हिडिओ बघत असता, सगळीच व्हिडिओ बघत असता तुम्ही। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे जे की जर तुम्हाला पुण्यासारख्या मोठ्या सिटीत राहायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला किती खर्च किंवा किती पेमेंट तुम्हाला असावं साधारणतः, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते तुमचं नियोजन लावू शकता की बाबा सिटीत राहायचं की नाही राहायचं। तर याच्याविषयी थोडीशी मी डिटेल तुम्हाला माहिती देणार आहे। तर मी ना थोडंसं इथं बजेट मांडलेलं आहे म्हणजे महिन्याचं, तुम्ही बघू शकता। तर ह्या बजेटनुसार मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे। तर तुम्हाला कमीत कमी किती पगार पाहिजे, जर समजा आता आमच्या पिलूच्या पप्पाला मी कमीत कमी 60,000 रुपये पगार पकडला तर त्यानुसार आमचे किती शिल्लक राहतात आणि किती खर्च होतो ते पाहूया। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं राहायचं म्हणलं ना तर घर भाडं आणि लाईट बिल आणि कचरा हे सगळं जर पकडायचं म्हणलं ना, जर तुम्ही 1 RK मध्ये राहत असाल ना तर तुम्हाला 5,000 कमीत कमी भाडं, लाईट बिल 1,000 रुपये पकडा आणि कचरा वगैरे मिळून असं म्हणजे 6,000 रुपये पकडा। जर तुम्ही 1 BHK मध्ये राहत असाल तर 7,000 रुपये भाडं आणि तिथून पुढचं लाईट बिल हे म्हणजे ते 8,000 पर्यंत जातं। तर आमचं टोटल सगळं इथं, आम्ही 1 RK मध्ये राहतो, आमचं टोटल इथं सगळं 7,000 रुपये जातात कंप्लीट। त्याच्यानंतर दूध जर पकडायचं झालं ना तर दररोज दिवसाला 1.5 लिटर दूध, 1.5 नाही 1 जरी पकडला आणि कवचित कधी खराब झालं काय झालं किंवा पाहुणे वगैरे आले तर ते एक्स्ट्राचे असं पकडून जर 1.5 लिटर दुधाचे पैसे पकडायचे म्हणले ना तर 3,000 रुपये दुधाचेच होतात। आता तुम्हाला तर माहिती आहे गोकुळचं दूध 74 रुपये लिटर आहे आणि त्याच्यानुसार लहान मूल वगैरे आहे घरात त्यामुळे दूध तर लागतंच। तर दुधाचेच किती होतात, 3,000 रुपये होतात। त्याच्यानंतर आमच्या ना गाडीचा हप्ता चालू आहे, वर्ष झालं आता मला वाटतं पाडव्याला वर्ष होईल आमच्या गाडीला, तर आम्हाला गाडीचा हप्ता चालू आहे आमच्या। तर गाडीचा हप्ता आहे आम्हाला 16,000 रुपये काहीतरी, आणि गाडीला डिझेल लागतं आमच्या महिन्याला फिरण्यासाठी 12,000 रुपयाचं। तर हेच मिळून आमचे होतात 28,000 रुपये। त्याच्यानंतर 2 व्हीलर एक आहे, 2 व्हीलरला महिनाभराचं फिरायसाठी पेट्रोल लागतं कमीत कमी मला वाटतं 1,300 रुपयाचं, कारण एकदाच टाकी फुल केली ना तर 1,350 की काहीतरी असं डिझेल बसतं आणि ते महिनाभर परत बघावं लागत नाही। तर त्याच्यानंतर किराणा म्हणजे बाजार थोडाफार जे काही आहे ते घरातला, तर ते मी कमीत कमी फक्त 3,000 रुपयाचा पकडलाय, कारण आम्ही जास्त माणसं नाही, दोघंच आहे आणि एक मुलगा, तर 3,000 रुपयाचाही नफा आहे बाजार आम्हाला। त्याच्यानंतर आमच्या शोला आता क्लास लावला मी, 2 महिने झाला असं क्लास लावलोय, तर त्याचे क्लासचे 500 रुपये एक्स्ट्रा वाढतात, तर ते 500 रुपये। आता त्याच्यानंतर किरकोळमध्ये आपण पकडलं समजा की बाबा दवाखाना आला किंवा चप्पल वगैरे काही आवडलं तर आपण सहज बाहेर गेलो तर घेत असतो, तर त्याविषयीच्या म्हणजे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे भाजी वगैरे ते सगळं पकडून आम्ही महिन्याला 3,000 रुपये म्हणजे ते पकडले। आपण काय जरच महिन्यात आजारी पडत नाही किंवा जरच महिन्यात आपण चप्पल कपडे हे जरच महिन्याला आपण घेत नसतो आहे की नाही, तर त्याच्यानुसार मी ते सगळं मिळून पकडले 3,000 रुपये। आणि मोबाईलचा रिचार्ज आमच्या दोघांच्या याला आम्ही 3-3 महिन्यांचा मारतो, म्हणजे कमीत कमी मला वाटते 900 रुपये काहीतरी जातात रिचार्ज 3 महिन्याच्याला, 84 दिवसाच्याला। तर महिन्याला कमीत कमी 300 पकडा, म्हणजे त्यांचा 300 आणि माझ्या मोबाईलचा 300 असं मिळून 600। तर एकूण टोटल जर खर्च काढायचा म्हणलं ना आमचा तर तुम्हाला सांगते 7,000 घर भाडं, त्याच्यानंतर ते 7 आणि दुधाचं 3,000 असं मिळून 10, त्यानंतर गाडीचा हप्ता 16 आणि 12,000 रुपयाचं डिझेल ते 28, म्हणजे 10 आणि 28 38। त्याच्यानंतर किराणा आणि किरकोळ खर्च ते 6,000 रुपये पकडले, तर 38 आणि 6 44 आणि मोबाईल रिचार्ज, शौर्याचा क्लास आणि 2 व्हीलरचं पेट्रोल असं सगळं पकडलं तर ते होतं की कमीत कमी मला वाटतंय 2,500 रुपये ते होते, म्हणजे 44 आणि ते 2,500 रुपये। तर किती झाले आपले सगळे मिळून 46,000, 47,000 पकडा, म्हणजे 50,000 कम्प्लिटली एका महिन्याला घरातच जातं। बाकीच्या सगळ्या गोष्टी तर सोडाच, किंवा आपण वेगळं इतर कधीतरी हौसानं फ्रुट्स वगैरे जे काही ते आणतो ते तर विषय सोडूनच द्या, किंवा आपल्याला काय आवडलं बाहेर गेल्यानंतर, किंवा आपण डीमार्टला जरी सहज गेलो किंवा कुठं जरी गेलो ना सहज दुकानात जरी दूध आणायला तर नुसतं दूधच घेऊन येतो का आपण, त्याच्यासोबत बिस्किट हे ते काही, मुलं जर सोबत असेल तर काही पण 10-20 रुपयाचा एक्स्ट्राचा खर्च वाढतो। तर हे सगळं असं पकडायचं जर म्हणलं ना तर 50,000 रुपये घरात पुरत नाही। मग तुम्ही त्याच्यानुसार नियोजन ठरवा की बाबा तुम्हाला पुण्यासारख्या सिटीत राहायचंय तर आता सध्या आमचा शौर्य म्हणजे क्लासला फक्त जातो, स्कूलला जात नाही, म्हणजे त्याच्यात जूनपासून पुढं ना स्कूलची फी, ड्रेस, शूज बूट जे काय असून ते सगळं असून वह्या पुस्तकं हे सगळं तर झालंच, पण त्याच्यानंतर क्लास एक्स्ट्राचा आहे त्याची पण फी वाढणार, न्यायला आणायला रिक्षा लागते की बाबा चालत जायचं ते आपण परत ठरवू शकतो, पण ह्या सगळ्या गोष्टी किती म्हणजे वाढत जातात आहे, म्हणजे कमीत कमी 60,000 रुपये पगारामध्ये सुद्धा इथं काहीच होत नाही। तुमच्या लक्षात आले का? त्याच्यापेक्षा आपलं गावाला जर नियोजन केलं ना तर आपले कितीतरी पैसे काय होतात वाचतात।
ना कचऱ्याचं टेन्शन आहे, ना लाईट, म्हणजे लाईट बिल एवढं काय आपण वापरत नाही. इथं कसं सगळ्या गोष्टी ह्या याच्या, तरी मी यामध्ये गॅस तर सांगितलंच नाही तुम्हाला. गॅसचं कमीत कमी 400 तर पकडायचं. आता आम्हाला 3 महिन्याला एक टाकी जाते, पण कमीत कमी 400 तर पकडलं पाहिजे ना गॅसचं. तर असं 60,000 रुपये सगळं आपलं ना खाण्यातच जातात. मग सेव्हिंग काय होणार आहे? काहीच होऊ शकत नाही. म्हणजे पुण्यासारख्या सिटीत राहायचं म्हटलं तर सेव्हिंग करणं हे खूप म्हणजे खूप अवघड आहे. जर तुम्हाला लाखभर रुपये जर पेमेंट असेल तर तुमचं काहीतरी होऊ शकतं हे अशा सिटीमध्ये राहायचं म्हणलं तर. किंवा त्याच्यापेक्षा कमी पेमेंट असेल ना तर खरंच सेव्हिंग अजिबात सुद्धा होत नाही. मग त्याच्यासाठी दोघांना पण नोकरी पाहिजे असते. एकाच्या पगारावर अजिबात काय चालत नाही. किंवा दोघांना पण काही ना काही काम असलं पाहिजे. असंच म्हणजे त्यावरच काहीतरी सेव्हिंग होऊ शकतं. नाहीतर इथं सेव्हिंग होणं म्हणजे एकदम खर्चाचं काम आहे. आणि जर वर्षाला भाडं म्हणा किंवा कचरा म्हणा जे काय आहे ते ह्या गोष्टी सगळ्या वाढत वाढत जातात. म्हणजे आता 1 वर्ष झालं का बाबा 500 रुपये तुम्ही घर भाडं वाढवा. लाईट बिल तर विचारच तुम्ही सोडून द्या. इथं 11 रुपये 12 रुपयाने लाईट बिल चालू आहे. कमर्शियलचं तर म्हणजे ते सुद्धा कमी नसेल. पण घरातलं जे लाईट बिल असते ना ते 11 किंवा 12 रुपये मीटरनं घेतात तिथं. म्हणजे समजा महिन्याला तुमचे 50 जरी युनिट झाली तरी ते 600च्या आसपास तुमचं काय होतंय लाईट बिल वगैरे सगळं काय जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्ही विचार करूनच मग ते पुढचं पाऊल उचला. किंवा तुम्हाला पुण्यासारख्या सिटीत राहायचं किंवा तुमचं करिअर चूज करायचं, पुण्यासारख्या सिटीत राहून मुलांचं भविष्यासाठी काहीतरी करायचं आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी विचार करा. आता हे म्हणजे ह्यात आमचं कमी होतंय भाडं का तर आम्ही वनारकीमध्ये राहतो. आमचं मूल लहान आहे, अजून 5 वर्षाचं आहे आताशी. पण आम्हाला पण हळूहळू 1 BHK हा घ्यावाच लागणार आहे. का तर त्याचा अभ्यास आला, त्याचं सगळं स्टडी झालं तर पुढच्या 1-2 वर्षात म्हणा किंवा घ्यावं तर लागणारच आहे. आणि त्याच्यानुसार ते काय होणार आहे, बजेट तर सगळं काही वाढत जाणार आहे. माणूस आता ठरवून आजारी पडत नाही किंवा ठरवून सगळ्या गोष्टी होत नसतात. कोणत्या ना कोणता खर्च हा निघत असतो. आणि इथंच कमी पेमेंट असलं ना तर माणसाला खूप सारं टेन्शन येत असतं. आणि एखादा जरी महिना थोडंसं जरी पेमेंट लेट झालं किंवा जी काही तारीख आहे 5 तारीख किंवा 10 तारीख जे काही फिक्स पेमेंट होण्याची जी तारीख आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जरी पुढं सरली तारीख तर खूप म्हणजे माणसावर ट्रेस येतं, टेन्शन येतं, भाडं द्यायचं असतं, हे करायचं असतं. तसं आपण ज्यावेळेस गावात राहतो म्हणजे खेडेगावाला आपल्या तिकडं गावाला राहतो तेव्हा आपल्याला हे टेन्शन नसते की बाबा भाडं आजच दिलं पाहिजे किंवा जे काही खर्च आहे म्हणजे भाजीचं वगैरे हे सगळ्या गोष्टी कसं होतं आपलं. म्हणजे शहर वर्सेस गाव तुम्हाला कोणतं योग्य वाटतं हे समजून सांगण्याचा माझा इथं प्रयत्न आहे. म्हणजे शहरात जसं तुम्हाला सुखसोयी दिसतात तसं पैसे सुद्धा खूप जास्त लागतात सुखसुविधाला. आलं का तुमच्या लक्षात? म्हणजे प्रत्येक गोष्ट ही पैशानेच विकत घ्यावी लागते. आलं ध्यानात तुमच्या? आणि तसं गावाला आपण सहज जरी रानात गेलो तर प्रत्येक भाजी ही रानातच असते आपल्या. म्हणजे जास्त करून आपल्याला भाजी आणायची काही एवढी गरज नसते. जर आठवड्यातनं एकदा आपण कधीतरी म्हणजे फ्रुट्स वगैरे हे आणत असतो. तसं इथं सिटीत आहे ना तुम्ही सहज ऑफिसवरून येत असाल रस्त्यात काय दिसलं ना तरी सहज 100-50 म्हणजे 100-50चा तर विषय सोडून द्या 300-400च्या पुढे सगळं काही जातं गोष्ट. सहज काही जरी घ्यायचं म्हणलं तर आता साधी गोष्ट आहे बाबा आपण आता म्हणजे ऑफिसमधनं बाहेर निघलोय आणि हायवेने सरळ पुढे येत आहेत किंवा फ्रुट्स स्टॉल वगैरे काय आहेत तर त्याच्यानंतर ना फ्रुट्स स्टॉल दिसलं तर आपण सहज घेतो ना. द्राक्षाचा सीझन आहे आता किंवा ॲपलचा सीझन आहे आता तर सहज काय नाही काय आपण घेत असतो. केळी वगैरे हे ते. आणि आता तर इथून पुढे उन्हाळा कलिंगड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सहज आपण घेऊन जातो. खाण्याच्या गोष्टी असतात कधी वडापाव म्हणा कधी काय म्हणा. तर हा नकळत खर्च आपल्याकडून खूप जास्त प्रमाणात काय होत असतो वाढत असतो. तसं गावाकडं कसं आहे एकतर माणूस कधीतरी तालुक्याच्या ठिकाणी जातो आणि कधीतरी म्हणजे आठवड्याभरातनं ते खाणं पिणं म्हणजे किरकोळ बाजार वगैरे ते सगळं काही घेऊन येतो. आणि जास्त करून आजारी पडण्याचे चान्सेस आपल्या गावाकडे कमी असतात. नैसर्गिक वातावरण असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा ताणून धरल्या जात नाहीत की बाबा आजच कचऱ्याचे पैसे दिले पाहिजेत, उद्याच भाडं दिले पाहिजेत किंवा ह्याच तारखेला फिक्स अशी तारीख आहे आणि ह्याच तारखेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात हे असं होत नाही. आणि गावाकडे धान्य हे सगळं काही घरचं असतं. जर तुम्हाला धान्य हे जर सगळं विकत घ्यायचं असेल ना तर तो खूप 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 म्हणजे खूप जास्त असा इथं काय करावं लागतो स्ट्रगल करावा लागतो. जर 1,00,000-1.5 लाखाच्या पुढनं तुम्हाला किंवा 1,20,000 1,00,000 असं काहीतरी पेमेंट असेल ना तर तुमचं काहीतरी इथं होऊ शकतं. आणि सिटीत यायचं तुम्ही तरच विचार करा, नाही तर अजिबात विचार करू नका. जिथं आहात तिथं सुखानं अगदी व्यवस्थित राहा. सिटीत यायचं म्हणजे जोक नाही, खूप अवघड गणित आहे. म्हणजे खूप अवघड गणित आहे. एवढासा म्हणजे 2 माणसाचा खर्च हा 60,000 होऊ शकतो. मग तुम्ही विचार करा तुम्ही तुमची फॅमिली
समजा काय काय व्यक्तींना कसं बाबा बायको मुलं 2 तरी मुलं कमीत कमी प्रत्येकाला असतात, एकच आहे असं नाही, पण त्यांचा खर्च शाळा शिक्षण खूप सगळा अवघड आहे. आता सध्या शौर्याला एक आम्ही ॲडमिशनसाठी आता RTEचा फॉर्म तर भरतोय, पण सहज नुसतं ॲडमिशनसाठी जर गेलं ना चांगल्या म्हणजे इंग्लिश मिडियमला ज्या थोड्याशा हायफाय ह्याच्यामध्ये असतात, म्हणजे आपल्याला वाटतं की प्रत्येकाला वाटतं आपलं मुलं हे चांगलं शिकावं, आपल्या मुलांनी खूप छान प्रगती करावी, आपल्या शिक्षणाच्या निमित्तानं आपण म्हणजे आपलं जे शिक्षण झालं नाही त्याच्यानं आपण मागं राहिलो तर आपल्या मुलाचं अगदी व्यवस्थित व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, किंवा आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलाला मिळावं असं सगळ्यांची इच्छा असते. तर आता आम्ही एक दोन शाळांचे मी म्हणजे हे करते, पॅम्पलेन वाचते किंवा ॲडमिशनचे ते येतात ना पावत्या ते वाचते, किंवा ह्यांना मी जाऊन भेट घ्यायला सांगते की आपल्याला बाळाला ॲडमिशन घ्यायचं आहे, जूनमध्ये घ्यायचे, पण आतापासूनच हातपाय हरवलं तर ॲडमिशन मिळणार आहे. तर तुम्हाला सांगते 30 ते 35,000 रुपये नुसती इथं फी आहे, आणि इथून लांब असेल थोडीशी शाळा 3-4 किलोमीटर, तर मी चालत जाऊ शकत नाही हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि जाऊन मी बाळ चालेल का माझ्यासोबत 1 ते 1.5 किलोमीटर जरी असलं तरी. आणि तुम्हाला तर माहिती आहे की ट्रॅफिक कसं असतं, आणि चालणं सुद्धा खूप म्हणजे चालायला सुद्धा नसतात रस्ता, ज्यावेळेस 5ला किंवा ज्यावेळेस शाळा सुटायचं टायमिंग असतं त्यावेळेस तुम्ही बघितलं ना तर चालायला सुद्धा इथं ही नसतं की बाबा आजूबाजूला आपलं मुलं ह्याच रस्त्यानं जायला आणि ह्याच रस्त्याने व्यवस्थित येईल, ह्याचं सुद्धा खूप टेन्शन असतं. तर तिथं स्कूल बस जरी लावायची म्हणली तर आता समजा 35,000 रुपये डोनेशन द्यायचं, त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये बाबा काय काय येणार आहे, त्यांचं वह्या पुस्तकं आलं ठीक, गणवेश वगैरे आला ठीक आहे, पण त्यात जर गणवेश वगैरे नसेल तर त्या गणवेशाला ह्याला बूट सॉक्स ह्या सगळ्या गोष्टींना वेगळे 4-5 हजार रुपये घालवायचे. आणि जर महिन्याला येण्या जाण्यासाठी 1000च्या कमी तर कुठंच स्कूल बस घेत नाही, 1000 रुपये तर आहेत. म्हणजे विचार करा तुम्ही, मुलांची शाळा असते कमीत कमी मला वाटते जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत दिवाळी किंवा नोव्हेंबर, म्हणजे ते 3-3.5 महिना, आणि पुढचे 3-3.5 महिने 15 जूनला भरते, म्हणजे ते 15 दिवस द्या सोडून, पण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे जूनचे 15 आणि ऑक्टोबरचे 15 असे पकडले ना तर 4 महिने होतात, 4 महिन्याचे 4,000 हेच झाले. विचार करा, खूप शहरात जीवन जगणं खूप अवघड आहे. त्यामुळे जे काही गावाला असेल ना त्यात खरंच खुश राहा, शहराची इच्छा अजिबात जर तुम्हाला पगार जास्त असेल ना तर तुम्ही हे सगळे निर्णय अगदी स्वखुशीने म्हणजे घेऊ शकता, पण कमी असेल ना तर अजिबात तुम्ही अशी घाई करू नका हे सगळे निर्णय घ्यायचे. तर तुम्हाला कशी वाटली माझी माहिती मला नक्की सांगा, आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ, इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्की बघायला मिळतील, तर माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. चलो बाय.